भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जर तुम्हाला भक्तीची आवड निर्माण होऊ लागली तर समजून घ्या की तुम्ही भगवंताची निवड केली नाही तर देवाने तुम्हाला निवडले आहे। नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून श्रीमद भागवत गीतेच्या दिव्य ज्ञानाने प्रेरित अशा पवित्र आणि अनमोल विचारांबद्दल बोलणार आहोत, जे तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, चिंता आणि निराशा दूर करतील आणि तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा, उत्साह आणि आनंदाने भरतील। श्रीमद भागवत गीता ही केवळ एका धर्माची नाही, तर पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीने ती वाचली पाहिजे आणि समजून घेतली पाहिजे, जेणेकरून त्याला त्याच्या जीवनात सुख, शांती आणि यश मिळू शकेल। असे म्हटले जाते की ज्या घरात दररोज गीता वाचली जाते किंवा ऐकली जाते, भगवान श्रीकृष्ण स्वतः त्या घरात येत राहतात। मित्रांनो, जर तुम्हाला भगवान श्रीकृष्णाच्या या अमूल्य ज्ञानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यायचा असेल तर श्रीमद भागवत गीतेने प्रेरित असलेले हे ज्ञान शेवटपर्यंत ऐका आणि हे विचार दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी अवश्य ऐका। चला तर मग भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून येणारे हे अनमोल विचार ऐकूयात। श्रीकृष्ण म्हणतात, जीवनात असे काही उदात्त कर्म केले पाहिजे ज्याला ईश्वराशिवाय दुसरा साक्षीदार नाही। जीवन मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे, मृत्यू ही काळाची बाब आहे, पण मृत्यूनंतरही लोकांच्या हृदयात जिवंत राहणे ही कर्माची बाब आहे। श्रीमद्भागवत गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुन, मी सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात स्थित सर्व प्राणिमात्रांचा आत्मा आहे। मी सर्व प्राणिमात्रांचा आदी, मध्य आणि अंत आहे। ग्रहांमध्ये मी सूर्य आहे, वेदांमध्ये मी सामवेद आहे, देवांमध्ये मी इंद्र आहे, इंद्रियांमध्ये मी मन आहे। मी ब्रह्मा आहे, मी विष्णू आहे, मी महेश आहे। जलाशयांमध्ये मी महासागर आहे, पर्वतांमध्ये मी हिमालय आहे। या संपूर्ण जगात तुम्ही जे काही पाहू शकता ते सर्व मीच आहे। श्रीकृष्ण म्हणतात, हे जग माझी माया आहे, हे जग माझ्यामुळे निर्माण झाले आहे। मी त्याचे पालनपोषण करतो आणि मी या विश्वाचा नाशही करतो। भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यातील सर्व प्राणी मला माहीत आहेत, पण प्रत्यक्षात मला कोणी ओळखत नाही। श्रीकृष्ण म्हणतात, सहनशीलता ही कमजोरी नाही, उलट ही एक ताकद आहे जी प्रत्येकाकडे नसते। प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही, त्या योग्य वेळी स्वीकारल्या जातात। माणूस त्याच्या विश्वासाने बनतो, तो ज्यावर विश्वास ठेवतो ते तो बनतो। सर्व काही समान केले जाऊ शकते, परंतु वर्ण आणि वागणूक नाही। तुमचे विचार नियंत्रणात ठेवा, कारण तुमचे विचार वास्तवाचे रूप घेत असतात। हेतू चांगला असेल तर नशीब कधीच वाईट नसते। काळाच्या निर्मात्याला थोडा वेळ द्या, तो तुमचा काळ बदलेल। मनातील विचारांची गर्दी जितकी कमी होईल तितका जीवनाचा प्रवास सुखकर होईल। मन नतमस्तक होणे ही खूप गरजेचे आहे, नुसते डोके वाकवून देव सापडत नाही। तुमच्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टी आणि परिस्थितींमुळे तुम्ही काळजीत असाल तर त्यामुळे त्याचा परिणाम वेळेचा अपव्यय आणि भविष्यात पश्चाताप होतो। जर तुम्ही दुःखावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही नेहमी दुःखी राहाल, जर तुम्ही आनंदावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही नेहमी आनंदी राहाल, कारण तुम्ही ज्यावर लक्ष केंद्रित करता ती गोष्ट सक्रिय होते। श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याप्रमाणे अंधारात प्रकाशाची ज्योत चमकते त्याचप्रमाणे सत्य देखील प्रकाशते। म्हणून माणसाने नेहमी सत्याच्या मार्गावर चालले पाहिजे। मृत्यू हे एक अट सत्य आहे जे कधीही बदलू शकत नाही। जेव्हापासून हे जग निर्माण झाले तेव्हापासून जन्ममृत्यूचे चक्र चालू आहे। माणसाला लाखो गोष्टी माहीत असतील, त्याला संपूर्ण जग माहीत असेल, पण जर तो स्वतःला ओळखत नसेल तर तो अज्ञानी आहे। श्रीकृष्ण म्हणतात, तुला कोणी नाकारले तर वाईट वाटू नको घेऊ, कारण त्यांना तुमची किंमत कळत नाही। वाईट वेळ निघून जाते, फक्त देवाला आपल्या संयमाची परीक्षा घ्यायची असते। चेहऱ्यावर नेहमी हसू असण्याचा अर्थ असा नाही की जीवनात संघर्ष नाही, देवावर जास्त भरवसा आहे एवढेच। आयुष्यात काही मोठे करायचे असेल तर दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, जे गमावले त्याबद्दल दुःख करू नका। आपण जे मिळवले आहे ते इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा कमी नाही। प्रकृती अस्वास्थ्यामुळे माणूस तितका अशक्त नसतो जितका तो नकारात्मक विचारांनी कंटाळलेला असतो। आयुष्यात आपण किती बरोबर आणि किती चूक हे फक्त दोनच लोकांना माहीत असते, तो म्हणजे देव आणि तुमचा विवेक। तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका, कारण हीच एक गोष्ट आहे ज्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो। यश म्हणजे काहीच नाही,
ती फक्त एका यशस्वी व्यक्तीच्या संघर्षाची कहाणी आहे. तुमच्या विरोधात बोलल्या गेलेल्या गोष्टी शांतपणे ऐका. माझ्यावर विश्वास ठेवा, वेळ त्यांना चांगले उत्तर देईल. ज्याने स्वतःवर ताबा ठेवला त्याच्या विजयाचे रूपांतर देवही पराभवात करू शकत नाही. जर लोक तुमच्या चांगुलपणाला तुमची कमजोरी मानत असतील तर ती त्यांची समस्या आहे. श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुन, तू रडतोस कशाला? तू असे काय गमावले आहेस? तू काय आणलेस की तू हरवलेस? तू काय निर्माण केले जे नष्ट झाले आहे? जे काही घेतले ते येथून घेतले, जे काही दिले ते इथे दिले. जे आज तुझे आहे ते उद्या दुसऱ्याचे होईल. कारण बदल हा जगाचा नियम आहे आणि काळाबरोबर जगातील प्रत्येक गोष्ट बदलाच्या नियमाचे पालन करते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कर्मयोग हा असा योग आहे ज्याद्वारे आपण आपल्या आत्म्याशी जोडू शकतो. कर्मयोग आपले आत्मज्ञान जागृत करतो. यानंतर आपण आपल्या वर्तमान जीवनाची उद्दिष्टे तर मिळवू शकतोच, परंतु जीवनानंतरच्या आपल्या हालचालीची झलक देखील मिळवू शकतो. या योगात कृतीने भगवंताची प्राप्ती होते. श्रीमद भगवद्गीतेत कर्मयोग हा सर्वोत्तम मानला आहे. हा योग गृहस्थ आणि मेहनती व्यक्तीसाठी अधिक अनुकूल आहे. कर्मयोग शिकवतो की कर्मासाठी काम करा, आसक्तीशिवाय काम करा. कर्मयोगी काम करतो कारण त्याला काम करायला आवडते आणि याशिवाय त्याचा दुसरा हेतू नाही. कर्मयोगी कर्माचा त्याग करत नाही, तो केवळ कर्मफलाचा त्याग करतो आणि कर्मामुळे होणाऱ्या दुःखापासून तो मुक्त होतो. त्याची या जगात स्थिती दातासारखी असते आणि त्याला कधीही काहीही मिळण्याची चिंता नसते. तो देत आहे हे त्याला माहीत आहे आणि त्या बदल्यात तो काही मागत नाही आणि म्हणूनच तो दुःखाच्या तावडीत पडत नाही. जगातील कोणतेही काम ब्रह्मापेक्षा वेगळे नाही, म्हणून कामाचे स्वरूप कोणतेही असो, निष्काम कर्म हे नेहमी भगवंताला समर्पित असते. हे अर्जुन, पुनर्जन्माचे कारण म्हणजे इच्छा किंवा अतिरिक्त इच्छांचा संचय. कर्मयोगी कर्मफलाच्या चक्रात अडकत नाही, त्यामुळे इच्छांचा संचय होत नाही. अशा प्रकारे कर्मयोगी पुनर्जन्माच्या बंधनातून मुक्त होतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माणसाचे मन वाऱ्यासारखे चंचल असते. हे मनच माणसाला लैंगिक इच्छांकडे भरकटत ठेवते. जीवन यशस्वी करायचे असेल तर मनावर ताबा ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मनावर नियंत्रण ठेवल्याने मनाची शक्ती एकाग्र होते, त्यामुळे कामात यश मिळू लागते. भागवत गीतेनुसार ज्या व्यक्तीने आपल्या मनावर ताबा ठेवला आहे तो मनातील निरुपयोगी चिंता आणि इच्छांपासून दूर राहतो. तसेच ती व्यक्ती सहजपणे आपले ध्येय साध्य करते. जर तुम्ही मनावर ताबा ठेवला नाही तर तो तुमचा सर्वात मोठा शत्रू बनेल. भगवंत म्हणतात, जो मनुष्य सुखदुःखात शांत राहतो, ज्याचा वासना, भय आणि क्रोध नष्ट झाला आहे, जो माणूस चांगल्या वाईट गोष्टी मिळाल्यावर आनंदी होत नाही किंवा द्वेषही करत नाही, ज्यांनी आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवला आहे, असा मनुष्य इंद्रियांवर ताबा ठेवून आणि स्थिर मन धारण करून ज्ञानाने भगवंताची प्राप्ती करतो आणि सदैव संतुष्ट राहतो. क्रोध हा माणसाला नरकात नेणारा दरवाजा आहे. राग आल्याने माणसाचे मन अस्वस्थ होते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की माणसाने रागावणे टाळावे. तुम्हाला कितीही राग आला तरी शांत राहण्याचा प्रयत्न करा. श्री भगवान म्हणतात, ज्याप्रमाणे समुद्राची स्थिती अचल असते, अगदी प्रचंड वादळ किंवा अनेक नद्यांचे जलप्रवाह त्यात प्रवेश करतात, तेव्हाही ते आपल्या स्थानावरून हलत नाही, आपली प्रतिष्ठा सोडत नाही. त्याचप्रमाणे भगवंताच्या रूपात विराजमान असलेल्या योगीची स्थितीही पूर्णपणे अचल असते. सर्वात मोठ्या सांसारिक सुखदुःखांशी वियोग किंवा सहवास असला तरी त्याच्या स्थितीत कोणताही बदल होत नाही. तो योगी भगवंतामध्ये सदैव आणि अखंड स्थिर राहतो. श्रीकृष्ण म्हणतात, आज तुला जी वेदना होत आहे तीच भविष्यात तुझी ताकद बनेल. अडचणीत मदत मागायची असेल तर विचारण्यापूर्वी विचार कर, कारण त्रास हा थोड्या काळासाठी असतो आणि उपकार आयुष्यभरासाठी असतो. अनुभव हा वयाने येत नाही तर परिस्थितीने येतो. जर तुम्ही या जगात आलात तर जगण्याचे कौशल्य पण बाळगा. शत्रूपासून कोणताही धोका नाही, फक्त आपल्या प्रियजनांवर लक्ष ठेवा. रात्रभर शांत झोपणे इतके सोपे नाही, त्यासाठी दिवसभर प्रामाणिकपणे जगावे लागेल. आपल्यातील उणीवा फक्त आपणच दूर करू शकतो, इतर कोणी नाही. बाकी सगळ्यांना फक्त त्यांचा फायदा कसा घ्यायचा हे माहीत आहे. आपल्याला पुन्हा वेळ देण्यासाठी वेळेकडे पुरेसा वेळ नाही. जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा
आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर राहा. पण स्वतःला आनंदी ठेवा, तीही मोठी जबाबदारी आहे. जेव्हा आपण आपल्या नात्यासाठी वेळ काढू शकत नाही तेव्हा वेळ आपल्यातील नाते काढून टाकते. जे तुमच्याबद्दल वाईट बोलतात त्यांनी तसे करावे, कारण फक्त तेच तुमच्याबद्दल वाईट बोलतात जे तुमची बरोबरी करू शकत नाहीत. खोट बोलणे खूप विचित्र असते. स्वतःला सांगितले तर बरे वाटते आणि इतरांनी बोलले तर राग येतो. जर तुम्हाला आनंदी व्हायचे असेल तर लोक काय म्हणतात याकडे कमी आणि तुमच्या विचारांकडे जास्त लक्ष द्या. एखाद्या मुलाप्रमाणेच देवावर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही त्याला हवेत फेकता तेव्हा तो घाबरत नाही तर हसत असतो, कारण त्याला माहीत आहे की तुम्ही त्याला पडू देणार नाही. श्रीमद्भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुन, या तिन्ही लोकांमध्ये माझे कोणतेही कर्तव्य नाही आणि मला काही मिळवायचेही नाही, तरीही मी माझे कर्तव्य बजावतो. हे पार्थ, जर मी माझे कर्तव्य बजावण्यात काळजी घेतली नाही तर मोठा अनर्थ होईल, कारण मानव प्रत्येक मार्गाने माझा मार्ग अवलंबतो. जे पुण्यपुरुष यज्ञातून उरलेले अन्न खातात ते सर्व पापांपासून मुक्त होतात, आणि जे पापी लोक केवळ आपल्या शरीराच्या पोषणासाठी अन्न शिजवतात ते पापच खातात. म्हणजेच जे देवाचे स्मरण करत नाही, जे आपल्या जगण्यात मग्न आहेत त्यांना चोर समजावे. केवळ ज्ञान हाच असा शाश्वत घटका आहे जो मनुष्याला कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीत कुठेही सोडत नाही. जसे पृथ्वीवर हवामान बदलते त्याचप्रमाणे जीवनात सुखदुःख येत जाते. युद्ध असो वा जीवन, यश 3 शस्त्रांनीच मिळते: धर्म, संयम आणि धैर्य. श्रीकृष्ण म्हणतात, सर्वांची सेवा करा पण कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका, कारण सेवेची खरी किंमत फक्त देवच देऊ शकतो, माणूस नाही. जर हेतू शुद्ध असेल तर एक ग्लासभर पाणी देखील मान्य आहे, अन्यथा पंचपक्वान्न सुद्धा निरुपयोगी आहे. देवाशिवाय समजून घेणारा कुठे सापडतो? जो भेटतो तो फक्त समजावतो आणि निघून जातो. देवाच्या निर्णयावर कधीही शंका घेऊ नका. जर तुम्हाला शिक्षा होत असेल तर नक्कीच काहीतरी चूक असेल. तुम्ही बरोबर असाल तर काहीही बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. बरोबर राहा म्हणजे काळच साक्ष देईल. जिथे कृष्णाशिवाय कोणी ऐकणार नाही तिथे बसून रडताना खूप आराम मिळतो. तो तुम्हाला हवी तेवढी वाट बघायला लावतो. वेळ आल्यावर तो तुम्हाला इतके देईल की तुम्ही ते सांभाळू शकणार नाही. मैत्री आवश्यक आहे आणि नाते देखील आवश्यक आहे, पण जीवनातील कठीण परिस्थिती दाखवून देते की एकटे राहण्याची कला देखील शिकणे आवश्यक आहे. आम्ही मोठे नाही, आमच्या मागे शक्ती मोठी आहे. आयुष्यात एवढा प्रवास केल्यावर एक गोष्ट शिकलो की त्या रस्त्यावर पाऊलही टाकू नका जिथे लोक तुमचा आदर करत नाही. आता मी विश्वासावरील विश्वास गमावला आहे, कारण ज्या व्यक्तीवर मी सर्वात जास्त विश्वास ठेवला होता त्या व्यक्तीला मी माझा विश्वास तोडताना पाहिले आहे. तुमच्या जवळच्या व्यक्तीचा आदर करा. ज्यांना तुमच्या जवळ यायचे नाही त्यांची काळजी घेणे थांबवा. जर त्याला परत यावे लागले तर तो येईल. जो तुमच्यापासून दूर जायला घाबरतो त्याचा आदर करा. सर्व वचने आणि शब्द खोटे आहेत, कारण जे शब्द घेतात ते सर्वात जास्त खोटे बोलतात. श्रीकृष्ण म्हणतात, आयुष्यात कधी संधी मिळाली तर कोणासाठी सारथी व्हा पण स्वार्थी होऊ नका. कोणाशी कधी आणि किती बोलावे हे समजले तर तुमच्या जीवनात सार्थक झाला आहे असे समजा. यश आणि अपयश दोन्ही जीवनाचे भाग आहेत, आणि दोन्हीही कायमस्वरूपी नाहीत. माणसे एकमेकांबद्दल बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोलायला शिकली तर एखाद्यावर इतका विश्वास ठेवा की जेव्हा तो तुमची फसवणूक करतो तेव्हा त्याला अपराधी वाटेल, आणि एखाद्यावर इतके प्रेम करा की त्याला तुम्हाला हरवण्याची भीती वाटते. 4 वेदांचा अर्थ माहीत नसेल तर ठीक आहे, पण समज, जबाबदारी, निष्ठा आणि प्रामाणिकपणा या 4 शब्दांचे मर्म जाणून घेतल्यास जीवन सार्थकी लागेल. भगवान श्रीकृष्ण श्रीमद्भागवत गीतेमध्ये म्हणतात की हे अर्जुन, जेव्हा मनुष्य आपल्या मनातील सर्व इच्छांचा पूर्णपणे त्याग करतो आणि आत्म्यामध्ये तृप्त राहतो तेव्हा त्याला स्थिर ज्ञानी पुरुष म्हणतात. ज्याचे मन दुःख आल्यावर विचलित होत नाही, जो सुख मिळाल्यावर आसक्तिरहित असतो, आणि ज्याची आसक्ती, भय आणि क्रोध नष्ट झालेला असतो, अशा माणसाचे मन स्थिर असते असे म्हणतात. ज्ञानी मनुष्य या जगात पुण्य आणि पाप या दोन्हींचा त्याग करतो, म्हणजेच तो त्यांच्यापासून मुक्त होतो. हे अर्जुन, जेव्हा तुझी बुद्धी आसक्तीच्या दलदलीतून ओलांडून जाईल तेव्हा तू ऐकलेल्या आणि ऐकलेल्या या जगाच्या आणि परलोकातील सर्व सुखांपासून अलिप्तता प्राप्त करशील. हे पार्थ,
धार्मिकतेने भरलेले हृदय धार्मिकतेचा सल्ला देते आणि अधर्माने भरलेले हृदय अधर्माचा सल्ला देते. श्रीकृष्ण म्हणतात की माणसाचे कधीही भले करू नये, कारण विंचवावर कितीही प्रेम केले तरी तो डंकणारच. लोक तुमचा आदर तेव्हाच करतील जेव्हा तुम्हीही त्यांच्यासारखे दुर्लक्ष करायला शिकाल. ज्यांना उधारी घेण्याची सवय असते ते नेहमीच तणावाने वेढलेले असतात. त्या व्यक्तीचा जगात कमी आदर केला जातो जो इतरांचा आदर करत नाही. कुणालाही इतके महत्त्व देऊ नका की तेच नंतर तुमची डोकेदुखी होईल, आणि कोणाची इतकी खुशामत करू नका की तो तुमच्यासाठी व्यर्थ ठरेल. आरशात जे दिसते त्याशिवाय इतर कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, कारण ज्यांनी आजपर्यंत तुमचं कौतुक करणं सोडलं नाही ते उद्या तुमचा अपमान करण्यात कसर सोडणार नाही. त्या लोकांपासून दूर राहा जे तुमचे कौतुक करतात. ते काम पूर्ण होईपर्यंत घाईत कोणताही निर्णय घेऊ नका, कारण घाईत घेतलेला निर्णय अनेकदा चुकीचा ठरतो. आपल्या पंखांवर विश्वास ठेवा, कारण पतंग वाऱ्यावर विसंबून उडतात. इथे गरीब लोक जमिनीवर पडलेली रोटीही आनंदाने खातात. तिथे श्रीमंतांना हाताने दिलेल्या रोटीलाही किंमत नसते. जे मिळाले नाही ते मिळवण्याची इच्छा बाळगा, पण जे मिळाले आहे त्याचा कधीही अनादर करू नका. प्रेमाचा प्रभाव त्या नात्यातच संपतो जिथे एकमेकांचे कौतुक कमी होते. ज्यांना म्हणायचे आहे त्यांनी म्हणू द्या, आम्ही नाही तर काळच उत्तर देईल. काळाबरोबर सर्व काही बदलते, मित्र, प्रेम आणि स्थिती देखील. ज्यांना झोप आवडते ते गोड स्वप्ने पाहत राहतात, पण ज्यांना त्यांच्या स्वप्नांची किंमत आहे त्यांना झोपही येत नाही. जिथे राहायला घर मिळते पण घरातील लोकांकडून मान मिळत नाही, अशा घरात राहण्यापेक्षा रस्त्यावर राहणे चांगले. श्रीमद्भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुन, जो कधीही आनंदी नसतो, कधीही कोणाचा द्वेष करत नाही, कधीही दुखी होत नाही, कधीही इच्छा करत नाही, ज्याने सर्व चांगल्या वाईट कर्मांचा त्याग केला आहे, तो ज्ञानी मला फार प्रिय आहे. मला प्राप्त करण्याचे 3 मार्ग आहेत, ध्यानयोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग. आणि या सर्वांमध्ये कर्मयोग हा सर्वात महत्त्वाचा आहे. जसे माणूस आपले जुने कपडे टाकून नवीन कपडे घालतो, त्याचप्रमाणे आत्मा जुने निरुपयोगी शरीर टाकून नवीन शरीर धारण करतो. हा निसर्गाचा नियम आहे. हे सत्य स्वीकारून वर्तमानात घाबरता जगले पाहिजे. जो माणूस मला ओळखतो त्याला या जगात जाणून घेण्यासारखे काहीच उरले नाही, असा मनुष्य जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. जो माणूस भगवद्गीता वाचतो आणि त्यावर आचरण करतो त्याच्या सर्व दुष्कर्माचा प्रभाव नाहीसा होतो. तुमच्या नशिबात जे आहे ते तुमच्याकडे धावत येईल, आणि जे तुमच्या नशिबात नाही ते येईल आणि पळून जाईल. वाऱ्याची झुळूक जशी नौकेला भरकटवू शकते त्याचप्रमाणे माणसाच्या वासना बुद्धीला भरकटवू शकतात. श्रीकृष्ण म्हणतात की सुखासाठी एक गोष्ट केली तर सुख मिळणार नाही, पण आनंदाने काम केले तर आनंद नक्कीच मिळेल. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याची चिंता सोडा. आपण त्यांच्याबद्दल काय विचार करत आहात याची त्यांना स्वतःला काळजी वाटते. नतमस्तक झाल्याशिवाय रिकामे होणे जवळजवळ अशक्य आहे. तुमचा अहंकार आतून रिकामा करायचा असेल तर नतमस्तक होणे. तिथं पोचल्यावर पुढचं बघता येईल. अश्रूमध्ये एक मूक प्रार्थना आहे जी फक्त देवच ऐकू शकतो. आपण जे आहोत त्याला आपणच जबाबदार आहोत, आणि आपल्याला जे बनायचे आहे ते बनण्याची शक्ती आपल्यात आहे. मन चंचल आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण आहे, परंतु शांत राहून ते नियंत्रित केले जाऊ शकते. जेव्हा आपण कुठेतरी कोणाचे तरी चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठीही काहीतरी चांगले घडत असते यावर विश्वास ठेवा. तळहाताच्या रेषांच्या आधी बोटे असतात हे विनाकारण नाही. भगवंतानेही नशिबाच्या आधी मेहनत लिहिली आहे. चांगल्या वर्तनाला आर्थिक किंमत नसते, पण चांगल्या वर्तनात लाखो हृदय विकत घेण्याची ताकद असते. संयम आपल्या चारित्र्याचे मूल्य वाढवतो, परंतु खरे मित्र आणि कुटुंब आपल्या जीवनाचे मूल्य वाढवतात. भगवान श्रीकृष्ण श्रीमद्भागवत गीतेत म्हणतात, हे अर्जुन, ज्याला माझा उत्कृष्ट जन्म आणि क्रिया प्रत्यक्षात समजतात तो देह सोडल्यानंतर पुन्हा जन्म घेत नाही आणि माझ्या परमनिवासाला प्राप्त होतो. ज्या व्यक्तीमध्ये ज्ञानाची कमतरता असते आणि देवावर श्रद्धा नसते तो जीवनात कधीही सुख आणि यश मिळवू शकत नाही. देवाने आपल्याला जे काही दिले आहे ते आपल्यासाठी पुरेसे आहे, आणि हे देखील एक अटल सत्य आहे. संयम, चांगले आचरण, प्रेम आणि सेवा हे गुण सत्संगाशिवाय येत नाहीत. एक महापुरुष आत्म्याला एक आश्चर्य म्हणून पाहतो,
त्याचप्रमाणे दुसरा महापुरुष त्याचे सार आश्चर्य म्हणून वर्णन करतो आणि दुसरी पात्र व्यक्ती केवळ आश्चर्य म्हणून ऐकते आणि काही लोकांना ते ऐकूनही कळत नाही. श्री भगवान म्हणतात, जो धैर्यवान मनुष्य सुख आणि दुःख समान मानतो आणि जो इंद्रिये आणि वस्तूंच्या आधाराने विचलित होत नाही तो मोक्षास पात्र आहे. श्रीकृष्ण म्हणतात की आपण कोणावरही आंधळेपणाने प्रेम करू नये. आपलं कुणावरचं आंधळ प्रेम आपल्याला कधीच पुढे जाऊ देत नाही. स्वतःला इतके कमकुवत होऊ देऊ नका की तुम्हाला कोणाच्या तरी कृपेची गरज भासेल. विजय निश्चित असेल तर कोणीही अर्जुन बनू शकतो, पण जेव्हा मृत्यू निश्चित असतो तेव्हा अभिमन्यू होण्यासाठी धैर्याची गरज असते. लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नका, स्वतःला सुधारा म्हणजे लोक आपोआप प्रभावित होतील. आयुष्यातील प्रत्येक पैजे जिंकायची असेल तर शक्तीपेक्षा बुद्धिमत्तेचा वापर करायला शिका, कारण शक्ती तुम्हाला लढायला शिकवते आणि बुद्धिमत्ता तुम्हाला जिंकायला शिकवते. जर लोक तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल बोलत असतील तर घाबरू नका, कारण लोक त्यांच्याबद्दल बोलतात ज्यांच्याकडे काहीतरी खास आहे. अहंकाराने आंधळ्या झालेल्या व्यक्तीला स्वतःच्या चुका दिसत नाही किंवा इतर लोकांमध्ये चांगुलपणा दिसत नाही. जे सतत दुसऱ्यांची बदनामी करत राहतात त्यांना हे कळत नाही की ते असे करून स्वतःची किती बदनामी करत आहेत. अनुमान ही मनाची कल्पना आहे आणि अनुभव हा जीवनाचा धडा आहे. तुमच्या विचारात आणि कृतीत साम्य असेल तेव्हाच खरा आनंद होतो. आयुष्यात कधीही निराश होऊ नका, कारण तुमची वेळ कमकुवत असू शकते, तुम्ही नाही. तेल संपल्यावर जसा दिवा विझतो त्याचप्रमाणे कृती कमकुवत झाली की नशिबाचाही नाश होतो. राजासारखे जगायचे असेल तर आधी गुलामासारखे कष्ट करावे लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचे स्वप्न जितके मोठे असेल तितका तुमचा संघर्ष अधिक कठीण होईल. जर लोक तुमची कॉपी करू लागले तर समजून घ्या की तुम्ही यशाच्या खूप जवळ आहात. शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न सतत चालू ठेवावेत. मग तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानावर पोहोचाल किंवा अनुभव घ्याल. हे दोन्ही अमूल्य आहे. आयुष्य खूप सुंदर आहे, कधी हसवते तर कधी रडवते, पण आयुष्याच्या गर्दीत जो आनंदी असतो त्याच्या पुढे आयुष्य नतमस्तक होते. जवळच्या व्यक्तींकडून फसवणूक झाल्यानंतर लोक इच्छा असूनही कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू शकत नाहीत, हे एक सत्य आहे. श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुन, मनुष्य आपले जीवन सहज जगू शकतो, परंतु तरीही तो कधीही साधे जीवन जगू शकत नाही. तो नेहमी चिंतेने घेरलेला असतो. भूतकाळातील गोष्टींचा विचार करून तो त्रास देत राहतो. त्याला मृत्यूची भीती वाटू लागते. तो आपले जीवन नीट जगू शकत नाही किंवा मृत्यूला कवटाळू शकत नाही. म्हणजेच एखादी व्यक्ती मेलेल्यांसाठी शोक करत नाही आणि जे जिवंत आहेत त्यांच्यासाठी शोक करत नाही, कारण त्यांना माहीत आहे की जो मेला तो पुन्हा जन्म घेईल आणि जो जिवंत आहे तो एक दिवस नक्कीच मरेल. कर्माचा नियम सांगतो की प्रत्येक घटनेला कारण आणि परिणाम असतो. समान कृतीचे परिणाम भिन्न असू शकतात. हे फक्त एखाद्याच्या कृतीवर अवलंबून असते. ज्याप्रमाणे अग्नी लाकडाचा तुकडा जाळून राख करतो, त्याचप्रमाणे ज्ञान तुमच्या आत चालू असलेल्या सर्व द्वैतवादी क्रियांना जाळून टाकते आणि तुम्हाला आंतरिक शांती देते. श्री भगवान म्हणतात की तुमचे काम करा, पण फळाची इच्छा न ठेवता फक्त तुमचे काम करत राहा आणि पुढे जात राहा. पूर्वजांनीही मी सांगितल्याप्रमाणे कार्य करून मोक्षप्राप्ती केली आहे. म्हणून जर तुम्हालाही मोक्ष मिळवायचा असेल तर तेच काम करा जे तुमच्या पूर्वजांनी केले आहे, ज्यांची आसक्ती पूर्णपणे नष्ट झाली आहे. जो कर्मयोगी आपल्या देहाचा अभिमान नसतो आणि जो आसक्तिरहित असतो, ज्याचे मन सदैव भगवंताच्या ज्ञानात मग्न असते, असा कर्मयोगी आपले कार्य त्यागाप्रमाणे करतो आणि मोक्ष प्राप्त करतो. जो भगवंताला सर्वस्व अर्पण करतो, ज्यासाठी ईश्वर सर्वस्व आहे, जो आपल्या प्रत्येक कृतीत देव पाहतो आणि प्रत्येक कृती भगवंतासाठी करतो, असा कर्मयोगी मोक्षास पात्र आहे. श्रीकृष्ण म्हणतात की नवीन सुरुवात माणसाला थोडे घाबरवते, पण लक्षात ठेवा यश अडचणींनंतरच दिसते. कोण काय कर्तव्य कसं करतोय आणि का करतोय या सगळ्यापासून तुम्ही जितके दूर राहाल तितके आनंदी राहाल. जर कोणी आपले वाईट केले तर ते त्याचे कर्म आहे, पण आपण कोणाचेही वाईट करू नये, हा आपला धर्म आहे. कोणतेही नाते स्वतःच्या इच्छेने बनत नाही, कारण तुम्हाला कधी कुठे आणि कोणाला भेटायचे हे फक्त देवच ठरवतो. जीवनात दोन व्यक्ती असणे खूप महत्त्वाचे आहे. एक कृष्ण जो लढत नाही पण विजय निश्चित करतो,
दुसरा कर्ण जो पराभव समोर असतानाही तुमची साथ सोडत नाही. श्रीकृष्ण म्हणतात तुला पाहिजे ते कर, पण जे व्हायचे आहे तेच होते. चूक करत असताना माणूस आजूबाजूला, डावीकडे, उजवीकडे, समोर आणि मागे पाहतो, पण वर बघायला विसरतो. जो माणूस वर पाहू शकतो तो कधीही चुकीचे करण्याचे धाडस करत नाही. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो कोणी माझा भक्त आहे, माझी भक्तिभावाने पूजा करतो, माझे नामस्मरण करतो आणि माझ्यावर प्रेम करतो, तो माझा आहे आणि मी त्याचे सर्व संकट दूर करतो आणि त्याला हवे असलेले सर्व सुख देतो. हे एका छोट्या कथेतून समजून घेऊयात. मित्रांनो, एकेकाळी शहरातील एका लहानशा गावात श्याम नावाचा माणूस राहत होता आणि तो मेडिकलचे दुकान चालवत असे. त्याला सर्व औषधांची चांगली माहिती होती. संपूर्ण दुकान तो स्वतः सांभाळत असे. त्यामुळे कोणते औषध कुठे ठेवले आहे हे त्याला चांगलेच माहीत होते. तो त्याचे काम पूर्ण प्रामाणिकपणे करत असे. तो ग्राहकांना योग्य औषध योग्य दरात देत असे. सर्व काही चांगले असूनही श्याम नास्तिक होता. त्याचा देवावर अजिबात विश्वास नव्हता. तो दिवसभर दुकानात काम करायचा आणि संध्याकाळी कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवायचा. त्याला पत्ते खेळण्याची खूप आवड होती. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो मित्रांसोबत पत्ते खेळत बसायचा. एके दिवशी तो दुकानात असताना काही मित्र आले आणि मग जोरदार पाऊस सुरू झाला. रात्र झाली होती आणि सर्वजण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. वीजही गेली होती. निष्क्रिय बसून काय करायचे म्हणून मेणबत्तीच्या उजेडात त्यांनी पत्ते खेळण्याचा विचार केला. सर्व मित्र दुकानात पत्ते खेळायला बसले. सगळे पत्ते खेळण्यात मग्न होते. तेवढ्यात एक मूल त्या ठिकाणी धावत आले. तो मुलगा पूर्णपणे भिजला होता. त्याने खिशातून एक औषधे लिहिलेला कागद काढला आणि श्यामकडे औषध मागितले. श्याम खेळण्यात खूप मग्न होता. त्याने आधी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. तेव्हा तो मुलगा जोरात ओरडला आणि म्हणाला, माझी आई खूप आजारी आहे. सर्व औषधांची दुकाने बंद आहेत. मला ही औषध दिले तर माझी आई बरी होईल. श्याम अर्ध्या मनाने उठला. त्याने तो औषधाचा कागद बघितला आणि औषधे मुलाला दिली. श्यामने औषधाचे पैसे घेतले आणि बाकीचे पैसे मुलाला परत केले आणि मुलगा निघून गेला. तेवढ्यात पाऊस थांबला आणि श्यामचे मित्र निघून गेले आणि श्याम देखील दुकान बंद करू लागला. तेव्हा त्याला आठवले की कमी प्रकाशामुळे त्याने त्या मुलाला चुकून उंदराच्या विषाची बाटली दिली होती. श्यामचे हातपाय थंड पडू लागले. हृदयाचे ठोके वेगाने धडधडू लागले. त्याच्या इतक्या वर्षांच्या चांगुलपणाला जणू ग्रहणच लागले होते. त्या मुलाचा विचार करून तो घाबरायला लागला. त्याला वाटले की जर त्या मुलाने हे औषध त्याच्या आजारी आईला दिले तर ती नक्कीच मरेल. लहान मुलाला ते औषध कसे वाचावे हे देखील माहीत नसेल. क्षणभर तो स्वतःला शिव्या देऊ लागला आणि पत्ते खेळण्याची सवय सोडून देण्याचा निर्णय घेतला. पण हा नंतरचा प्रश्न होता. पण आता काय करायचे? त्याला त्या मुलाचा पत्ताही माहीत नव्हता. त्याच्या आजारी आईला कसे वाचवायचे? खरंच त्या मुलाच्या डोळ्यात खूप विश्वास होता. श्यामला काहीच सुचत नव्हते. त्याची घरी जाण्याची इच्छा हरवली होती. त्याला आता अस्वस्थतेने घेरले होते. तो घाबरून इकडे तिकडे पाहू लागला. प्रथमच त्याची नजर भिंतीच्या त्या कोपऱ्याकडे गेली जिथे दुकान उघडताना वडिलांनी भगवान श्रीकृष्णाचे चित्र लावण्याचा आग्रह धरला होता. तेव्हा त्याचे वडील म्हणाले होते की भगवंताच्या भक्तीत खूप शक्ती आहे. तो सर्वत्र उपस्थित असतो आणि आपल्याला सत्कर्म करण्यासाठी नेहमीच प्रेरणा देतो. श्यामला त्या सगळ्या गोष्टी आठवू लागल्या. आज त्याला ही अद्भुत शक्ती आजमावायची होती. देवाच्या चित्रासमोर हात जोडून डोळे मिटून प्रार्थना करताना त्यांनी वडिलांना अनेकदा पाहिले होते. खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेले कृष्णाचे ते धुळीने माखलेले चित्र आज प्रथमच पाहिले आणि डोळे मिटून त्या चित्रासमोर हात जोडून बसला. काही वेळाने तो लहान मुलगा पुन्हा दुकानात आला. घामाघूम होऊन त्याने विचारले, काय झालं बेटा, तुला काय होणे? मुलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रडता रडता तो म्हणाला, काका, आईला वाचवण्यासाठी मी औषधाची बाटली घेऊन पळत होतो. मी घराजवळ पोहोचलो होतो, पण पावसामुळे अंगण पाण्याने भरले होते आणि मी खाली घसरून पडलो आणि औषध पडले. काका, तुम्ही मला त्याच औषधाची दुसरी बाटली देऊ शकता का? मुलाने उदासपणे विचारले. श्यामने सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाला, का नाही? औषधाची बाटली घेताना मुलगा म्हणाला, काका,
माझ्याकडे पैसे नाहीत. श्यामला त्याची दया आली. श्याम म्हणाला, हरकत नाही, तू हे औषध घे आणि तुझ्या आईला वाचव. लवकर जा आणि यावेळी काळजी घे. देवाचे आभार मानत श्यामने ते धुळीत माखलेली तसबीर हातात घेतली आणि स्वच्छ पुसून छातीशी घट्ट मिठी मारली. त्याला समजले की जर भक्ताने मनापासून भगवंताचे स्मरण केले तर देव त्याचे रक्षण नक्कीच करतो आणि देव त्याचे सर्व संकट दूर करतो. श्रीकृष्ण म्हणतात, माणसाचे जीवन केवळ त्याच्या कर्मावर आधारित असते. जसे त्याचे कर्म आहे तसेच त्याचे जीवन आहे. जो मनुष्य माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करेल आणि माझ्या भक्तांना हे गीता शास्त्र सांगेल तोच मला प्राप्त करेल, यात शंका नाही. त्यांच्यापेक्षा माझे आवडते काम पुरुषांमध्ये कोणीही नाही आणि भविष्यात संपूर्ण पृथ्वीवर माझ्यासाठी त्याच्यापेक्षा प्रिय कोणीही नसेल. जो मनुष्य श्रद्धेने व दोषरहित गीता श्रवण करील तो सर्व पापांपासून मुक्त होऊन माझ्या परमधामला प्राप्त होईल. श्रीकृष्ण म्हणतात की मी पृथ्वीचा मधुर सुगंध आहे, मी अग्नीची उष्णता आहे, मी सर्व प्राणीमात्रांचा प्राण आणि संन्याशांचा आत्मसंयम आहे. भगवंत म्हणतात, जी व्यक्ती भक्तांना गीतेचे हे रहस्य अंगीकारायला लावते आणि तिचा विस्तार आणि प्रचार करते ती व्यक्ती मला खूप प्रिय आहे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्ही या व्हिडिओमधून बरेच काही शिकले असाल. त्यामुळे व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय श्री राधे कृष्ण लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये. जय श्री कृष्ण.